उद्धव ठाकरे यांना भीमा कोरेगाव आयोगाची कारणे दाखवा नोटीस। भीमा कोरेगाव हिंसाचार संबंधित कागदपत्र सादर करण्याच्या अर्जाला उत्तर न दिल्यानं नोटीस। 2 डिसेंबरपर्यंत माहिती देण्याचे आदेश। रोहित आर्यचा मराठी अभिनेत्रींसोबतही संवाद। चित्रपट निर्माता असल्याचं सांगत रोहितनं संपर्क केल्याची रुचिता जाधवची माहिती। तर अभिनेते गिरीश ओक आणि उर्मिला कानेटकर यांनीही स्टुडिओत दिली होती भेट। निवडणूक आयोगाविरोधात उद्या राज्यातील विरोधी पक्षांचा सत्याचा मोर्चा। मोर्चाची जय्यत तयारी सुरू। राज ठाकरे लोकल ट्रेननं मोर्चाला जाणार, तर विरोधकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपचं घरोघरी अभियान। राज ठाकरेंनी स्वीकारलं उद्धव ठाकरेंचं नेतृत्व। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये विलीन होण्याच्या तयारीत। राजू वाघमारेंचा राज ठाकरेंना टोला। हर्षवर्धन सकपाळ यांची पोलिसांकडून हेरगिरी। मुंबईतील सर्वोदय आश्रमात हेरगिरी केल्याचा आरोप। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा गंभीर आरोप। मतदार यादीमधील घोळ संपता संपेना। एकाच मोबाईल नंबरवर सापडली 288 मतदारांची नोंदणी। नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 2 मध्ये मतदारांची आक्षेपार्ह नोंदणी। शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समिती स्थापन। 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेऊ। बच्चू कडूंसोबतच्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा। तर तारीख दिल्यानं आम्ही समाधानी। बच्चू कडूंची माहिती। बच्चू कडू यांच्यासह 2,500 आंदोलकांवर गुन्हे दाखल। राजू शेट्टी, महादेव जानकर आणि रविकांत तुपकरांवरही गुन्हे दाखल। वाहतूक रोखल्यानं लोकांची गैरसोय झाल्याचा ठपका। प्रक्षोभक भाषण केल्याचाही आरोप। निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेमध्ये वाढ। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। मुंबई, पुणे आणि नागपुरातील उमेदवारांना 15 लाखांची मर्यादा। तर ठाणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवडमधील उमेदवारांना खर्च करता येणार 13 लाख रुपये। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील प्रमुख संशयित निलंबित फौजदार गोपाळ बदनेकडून 3 पेन ड्राईव्ह आणि मोबाईल जप्त। तर प्रशांत बनकरकडे सापडला लॅपटॉप। दोघांनाही 2 दिवसांची पोलीस कोठडी। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील रामकुंड आणि गोदाघाट परिसरातील धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट। जुन्या आणि मोडकळीस आलेल्या पुलांचंही होणार ऑडिट। आपत्ती टाळण्यासाठी नाशिक प्रशासनाची विशेष खबरदारी।